वर्षापूर्वी 3.5 किलोची खलबत घ्या. आता ही एक पारंपरिक पद्धत, ही आवड आणि त्याच्यातनं ते जो आनंद मिळतो आता मिळत नाही ना. हे छोटे कप, हे छोट्या वाट्या, हे छोटे डबे, हे ठेवण, हा मला वाटतं 100 वर्षापूर्वीचा असेल. त्याला अक्षर म्हणतात. अक्षर आणि खूप पावशी. हे पूर्वीचं पहिलं तांदूळ. असं ढको पण होतं, आम्ही त्या डक्यावर बसायचो. ते गावात येऊन गावाच्या आठवणी, त्या जीवन पद्धत, त्या शेतीमध्ये, त्या मातीमध्ये ते बालपणाच्या आठवणी मिळून त्यामध्ये तुम्ही एक जीवनातला वेगळा आनंद घ्या. एक संकल्पना की पुरातन वस्तू आमच्या ह्या वस्तू संग्रहालयामध्ये मिळणार आहे. आता तुम्ही आज गेल्यानंतर तुम्हाला एक जुनी पूर्वीच्या आठवणी आहे ना, पूर्वीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी म्युझियममध्ये नक्कीच तुम्ही भेट द्या. आता म्युझियम बघा कसं ते. इथून आपण गेल्यानंतर आज इथे उभं राहिल्यानंतर ते जगाली म्हणतात, पूर्वी जगाली म्हणतात. त्याच्यानंतर हे दावण, हे माळणी घालीत ती, त्याच्यानंतर ते चिखलात जेव्हा हे बांधायचं तेव्हा तो वापरायचो, बैलाचं जू, अशा ह्या बऱ्याच वस्तू इथे आहेत. पूर्वीचे लोक बंदूक सुद्धा वापरायचे. मग आम्ही बंदूक ठेवले, एअर गन आहे, गोटो हा तिकडे, तर पाळा कोयतो हा, तेल घालून ह्याचा वापर करायचे. हे बघा असं. तेलही वेळ जायचं नाही, तेलही बरोबर पडायचं, काना तिकडे तिकडे पडायचं नाही. पूर्वीचे लोक जेव्हा बत्त्या न होत्या तेव्हा हे दिवे वापरायचे. हा मला वाटतं 100 वर्षापूर्वीचा असेल. हे आता हे पितळीचा दिवा आहे हा, आणि ह्याच्यात वात, हे वात वर खाली बघा, ह्याच्यात वात आहे. त्याच्यात जर तेल घातलं किंवा रॉकेल घातलं तुमच्या हिसाबाने, तर ते वात वर काढली की ती पेटायची तेव्हा. त्याच्यानंतर ही खूप एक पुरातन मूर्ती आहे. खूप म्हणजे हिचे ठेवण बघितल्यावर लक्षात येतं तुमच्या कितीतरी जुनी आहे ती. मला वाटतं 200-300 वर्षाच्या अगोदरची असेल ती. त्याच्यानंतर इथे हे आहे, एक घंटा आहे इथे. जेवढं फिरलं तेवढं आवाज व्हायब्रेशन आपल्याला मेंदूला एक वेगळं हे, शरीराला एक वेगळी ऊर्जा मिळतं. मेंदू अगदी एकाग्र होतो बघा, छान वाटतं. व्हायब्रेशन हे सुरई पूर्वी ते वापरायचे, म्हणजे सुरई म्हणजे ते दारू वगैरे वापरायचे. त्याच्यासाठी हे भांडे, हे फार जुनी आहे. राजा रजवाड्यामध्ये त्यावेळी असायचे. हे सुद्धा आहे पंचधातूचं, चांदी वगैरे मिक्स भांडा आहे हे. त्याच्यानंतर इथे हे पूर्वीचा लांबच तांब्याचा, त्याच्यानंतर पितळ आली. हा तांब्याचा होता, तांब्याचे वापरायचे. हा बघा तांब्याचं दिसतंय. आज लोकांनी काय केलं, हे नको, जगामगा पाहिजे विकून टाकलंय. पण ती पुराणी संस्कृती, आम्ही एकत्र संस्कृती जपा, त्या संस्कृतीचा आजच्या पिढीकडे आदर्श ठेवा. आजच्या पिढी हे बघा, हे जुनी वस्तू. पूर्वीचे लोक हे बघा, खिळे सुद्धा पहिले तांब्याचे खिळे आले, त्याच्यानंतर पितळीचे खिळे आले, त्याच्यानंतर लोखंडी आले. ही पूर्वी ही किती वर्ष खराब नाही होत. हे आहे, ही पूर्वी जेव्हा लाईट नव्हती तेव्हा खिळे मारूचे असायचे ना, त्या लाकडाला हे करण्यासाठी ह्याचा वापर असायचा. आज हे फक्त आठवणीतल्या आठवणी राहिलेले आहेत. हे ब्रिटिश काळामध्ये हे दुर्बीण असायचं. ब्रिटिश लोक ही दुर्बीण वापरायची त्या काळी. कशाला वापरायचे, जेव्हा समुद्रावर जहाजांची टेहाळणी करायची तेव्हा 1915ची दुर्बीण आहे ही. हा हे बघा असं बघायचं जरा. दिसता काय? हो, लांबचं दिसतं चालू आहे. इथून बघा दिसणार, पण ते खूप लांबचं दिसतं, चालू आहे. जरा बाजूला घे, अशी तुझ्या डोळ्याच्या बाजूला घे. अरे मला कॅमेरात दाखवायचं. दिसते.
कॅमेरा दिसतं. दिसत होती, छान दिसते. एक मिनिट तसेच दिसलं ना, ते का माड दिसलं ना, काहीतरी दिसलं. केळ दिसेल. नाही, दिसतं ते, पण ते कॅमेरा बरोबर लागत नाही त्याला. दारू वगैरे होतायला दारू साठी वापरायचे त्याला. हे पण हे बघा ना, ह्याच्यासाठी त्यांनी काय केलंय म्हणजे ह्या सगळ्या आठवणीतल्या आठवणी आम्ही ठेवलेल्या आहे तिथे. त्यानंतर आजीचं ढगो, पानाची तपकडी, हे बघा, ही पानाची तपकडी आहे ही. ह्याच्यात पानं ठेवायचे. या ठेवल्याने चुनो, कात, बडीशेप, खूप जुनं पितळेचं आहे पूर्ण, कासवाचा आकार आहे त्याला. आणि हो चालू आहे, चालू आहे. 6-5 झाले. हो, सहा पाचच झाले. हो. तर हे असं, हे पूर्वीचं होका यंत्र. ह्याचे हे आहे, जर साल असणार कितीच आहे? 1875. विक्टोरिया पॉकेट कंपास 1875. आहे ना. म्हणजे हे बघा अजूनही चालू आहे. मग ह्या आठवणीतली ही जुनी घड्याळ आहे, हे आहे ही. हा बोटीवर ना, ती दुर्बिणी जेव्हा बघायची बोटीवर लाल काच, हिरवी काच, म्हणजे बोट थांबणारी आहे तर हिरवी काच दाखवायची तिकडून, त्या दुर्बिणीने बघायचे. जाणारे असेल तर लाल काच. म्हणजे हे दिवे असायचे. हे आज हे बघायला पण कुठे मिळणार नाही. मग आम्ही तापड्यामध्ये हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. हे भातुकलीचा खेळ सगळा. ही पूर्वी ना वाजते, ही करवंटी आहे, नारळाची करवंटी आहे. असं हे भातुकलीचं खेळ. हे जुना कॅमेरा, हे जुने टाळ असायचे, हे खूप जुने. हे असे घालायचे पूर्वीचे लोक, रशी असायचे. गळ्यात घातल्याने काय टाळ वाजली. आवाज बघा ना तिथे. म्हणजे आता इलेक्ट्रॉनिक काटे आले, पूर्वी मापं असायची अशी. हा फोन आहे जुना, सगळ्यात जुना. घ्या, बोला, डायल मारा, घ्या, कानाक लावा तुम्ही. डायल करू हरकत ना, हैसून बोलायचा. हा ते असे कसे नंबर असे फिरवेत ना. दाखवतंय. 1 मिनिट. हे झिरो आणा, झिरो. हे झिरो आणा, बोट घालायचे आहे. 1 2, तुमचा कुठला नंबर असेल तो. हे बघा, हे हा बोला आता. बोला. हॅलो, पोचला का मेसेज? पोचला. तर हे वेगवेगळे फोन आले ना. आम्ही इथून बघलो, कॉइन टाकून. किती 1920. असणार कुठे तारीख. हे आता दाखवलं म्हणजे हे असे आहे. टप्प्यात ही वेगवेगळी भांडी आहे. त्यात पटकन चढव जाता गेल्यावर उघड आगो, चढवर पैसे दिल्यावर चढू घे नाही. माझे 10 रुपये 20 रुपये आई 10-20 रुपये खाली घालली की थंय गेल्यावर तरी माझे चढू घे. असं म्हणजे ते जे आठवणी असेल, सांशी म्हणतात त्याला, सांशी. त्याच्यानंतर हे कुर्ले धरूची रापण, ही शेंडी, ही टोपली, ही कोळपणीमध्ये ही कराडीला ना तर काढू. पूर्वी हो डिपळो वापरे, डिपळो. त्याच्यानंतर हे सुतार लोक किंवा पूर्वीचे आपले लोक ना हे करायला असे चिरे किंवा माडाचे वाशे, घरात जेव्हा वाशे वापरेत ना, आणि वाशे हे हा हे काढायचे. त्याच्यानंतर ही शेंडी झाली ती सगळं. हा मुसाळ पूर्वीचा. त्याच्यानंतर ही चिपळी पूर्वीची, कशाची? लाकडाची. घेवा जाऊ ना. कशी पकडतात? अशी घ्यायची, दोन हातात घेतली ना. हे आलं, ही घेतली, अशीच बोट घाला. वासुदेव. चला, हे थोडं जुनाच चौरंग सगळ्यातला. इथे हा गणपती आहे.
इथे बसवतोय नवीन गणपती. पूर्वीचे लोक ना एक शास्त्र असायचे. पूर्वी लोक फुलं काढायची, जास्वंदीची, मोगऱ्याची, कसली तुळशीची, केसर वगैरे. आता पडलीतच का काढायची? कारण पूर्वीच्या लोकांचं असं शास्त्र होतं की देवाला फुलं अर्पण करताना एकदाच करायची आहे. मी तुम्हाला दिली आणि तुम्ही त्याला दिली असं शास्त्र नाही होतं. याच्यातनं काढून आणायचे आणि मग एकदाच देवाला ते वापरायचे. हे म्हणजे आध्यात्मिक बेस त्याच्या मागे होता. हे समय आहे, एक माझं करा अंतर घुमट आरती वगैरे पूर्वी कोकणात करायचे, तेव्हा काही हे नसायचे, यांना पण कामं मिळायची. मग हे घुमट, त्याच्यानंतर हे लाकडाचं डबो, हे लाकडाचं हातात पिते, नंतर तांब्याचं येलो, नंतर पितळेचं येलो, आता स्टीलचं येलो. दगडी भांडी हे वेगवेगळे कळशे तांब्याचे, पितळेचे आहेत. आता हे स्टोव गेले, गॅस इलो, म्हणजे एक एक जात रे. हे गिरणी कामगारांची आठवण राहिली. डबे हे पूर्वीची तांब्याची घेतली, तो आता डबा आला. ही जुनी पिढी आहे, ह्याची ठेवण हे सगळं जुनं असायचं. हे फार जुनी, हे बघा खूप वर्ष वापरलेली आहे. हे पूर्वीचे लोक खाजं काढायचे कोकणात, हे तांब्याचे पेतीचे. नंतर हे आले हळूहळू. आता तुम्ही बघा, आपल्याला पकड म्हणजे काय हो? नुसतं उचललं ठेवणं. ह्या पकडीची जडणघडण जी केलेली आहे, ही पकड जी बनवलेली, ह्याचं नक्षीकाम बघा ना. आज हे बघायला तरी मिळेल का? हे अशी मिळेल का आपल्याला? हे बघा, मग पकड म्हणून सुद्धा किती दूरगामी त्यांचे विचार होते. बघा, पकड म्हणजे पडलं नाही पाहिजे भांड, एवढं ते फिट व्हायचं. आणि आता पकडीत ही पूर्वीची आहे ना तांब्याचं भांड, हे सगळ्यात जुनं. त्याच्यानंतर हे बघा, हे पहिले डबले होते, करटे पाहून बनवलेले. त्याच्यानंतर तांब्याचे इले, वाडपा इले, तांब्याची करवंटी. त्या बघतोय मध्ये कसं 2-4 पोळी अडकायची ह्याच्यातच. होय, हे तांब्याचा इला, हे पितळीचा इला. आणि नंतर आता वेगवेगळं आलं येते. आता हे पूर्वीची कितली असायचे, दूध तापवायला. वेगवेगळी भांडी आहेत पूर्वीची. पूर्वीचे हे कप आहे, हा बघा मस्त दाखव बशी. सुंदरच. हे बघा, त्याच्यानंतर हे होतं, हे असे आता घेऊन गेले तर काय मिळतले. गावाचे पण नाही. हो, ह्या ग्लास बघा ना कसा असा. हे पूर्वीचं पहिलं तांब्य. त्याच्यानंतर होईल, त्याच्यानंतर हे येईल, त्याच्यानंतर हे. म्हणजे डिझाईन कशी आली ती बघा ना. म्हणजे हे त्याचं तो ती गोष्ट ना, ती भूताची गाणीत ना खायच्या बघतोय आहेत, माहिती आहे तुला? आता हे आठवणी म्हणून राहिले. हे आत्ता काय राहिलं नाही याच्यात. म्हणजे ही जी आठवण, हे जे छोटे कप, हे छोट्या वाट्या, हे छोटे डबे, हे ठेवण, हे डबे, हे जे आजीचं पैशाचं डबो, आजीचं पैशाचं डबो, दागिन्याचं डबो, चिरणा, त्या भाकरी किंवा आंबोळी काय केलेली उरलं तुला ह्याच्यात ठे. त्याच्यानंतर ही जी आहे ना, जवळजवळ 300 वर्षापूर्वी 3.5 किलोची तलबत घ्या. आता मला नाही 3.5 किलोचं आहे. त्याच्यात ही किती असायची, ह्याच्यात किती ते भांडा ठेवायचं. परत राहिलं समजा उसळ वगैरे राहिली तर लोक ह्याच्यात भरून ठेवायचे पूर्वी. आणि इथे शेवा कोण घालायचे किंवा वळसे झाकून ठेवले का त्या कोण धुमस राहावं, ते काढी कोण धुमस राहावं. मग ते गरम राहावं सगळं. म्हणजे जेवण सुद्धा खराब होत नाही. हे बघा, ह्याका कुडू म्हणतं, ह्याका पायली म्हणतं, ह्याका शेर म्हणतं.
त्याला पावशेर. अक्षर म्हणतात. अक्षर आणि हो पावशेर. हा. अक्षर म्हणजे अर्ध हा. आणि पावशेर म्हणजे पाव. हे आठवणीत सगळं राहील. पाव किलो, अर्धा, एक हा. कुडू, पायली, शेर, अक्षर आणि पावशेर. पाव. हे झालं. त्याच्यानंतर पूर्वीचं खलबत्ते असायचे मोठे. तेव्हा आपल्याकडे वाटाय हे पूर्वीच्या काळचं खूप जुनं. आम्ही हे सहसा उचलायला देत नाही मी. हा. दगडी भांड आहे बघा, हातात घ्या. हे दगडी भांड आहे आणि ह्या भांड्यामध्ये पूर्वीचे लोक दही विंजणला घालायचे आणि नंतर पाणी ओतून ताक त्याच्यातच घुसायचं. हा. अशी ही पूर्वीची ह्याची दगडाची भांडी. जातात. ते गडाय बघितलं का? हो. पॅन. आसळून टाकलं. काय नाही. आमच्याकडे वाडा जुना घर होता ना, त्याच्या बाहेर माझ्या कांदे बांधून ठेवायचे. त्या सगळ्या गोष्टी ह्याच्या चुन्याच्या पावसात आपल्याला हव्या त्या प्रत्येक कप्प्यात बांधून पूर्वीचे लोक ठेवायचे. म्हणजे असं ठेवून येतं. हे विटू तांदूळ. हे विटू तांदूळ आता काय तुमच्या आठवणीतलं पण असेल मला माहित नाही, पण विटू तांदूळ असे ठेवायचे. तुम्ही काय असं इकडे घालायचे काय? मस्त. हा, ते काय मारली नाही. असा डबा टेबल चौकट करायचं. म्हणजे माइंड सेट होण्यासाठी केलेला गेम. म्हणजे ह्याच्यात ना मनाची एकाग्रता होते आणि मन एकाग्र झाल्यामुळे ह्याच्यातलं आपली विचारसरणी वाढते, बुद्धी चांगल्या प्रकारे काम करते. असा हा खेळ आहे. ही सुप आहे. ही घिरट पूर्वीच्या काळची. ह्याच्यात धान्य भरडायचे, हरिक भरडायचे, भात सुद्धा भरडून घ्यायचे. आणि ही घिरट आणि ही रवडी. घावण्याचं पीठ हे तांदूळ जर घातलेले का हे करत त्या रवड्यातनं पाणी निघून गेलं का सुकट टाकेल. पण ते चांगले सुकून आहे. ह्याचा जो वापर लोक करायचे त्यावेळी ही एक पारंपरिक पद्धत, ही आवड आणि त्याच्यातनं ते जो आनंद मिळतो आता मिळत नाही ना. त्याच्यानंतर हे बघा, हे ब्रिटिशकालीन नाणी. ते शिवाजी महाराजांच्या काळातलं नाणं कधीचं आहे? 1864 ते 80 एक पैसा. 1664. हा, 1664. एक पैसा. 1885 चे 12 आणे. सन 1882 चे 2 आणे. 1878 चा 4 आणे. 1885 अर्धा आणा. ते हे त्या पूर्वीच्या लोक त्या पद्धतीत त्याची मोजणी असायची. ते तिथे आहेत वेगळे. पूर्वीचे लोक ना, आम्ही आमच्या काळाच्या अगोदर सांगता आमच्या काळामध्ये होतं हे एक पैसं देत, ढगू पैसं म्हणतात त्याला. तो ढगू पैसं दिल्याने का आम्ही नाटकात गेलो का तिघांका 3 भजी आणि 3 चाळी आहे. बघितलं असतं मी. होय, हा. हे 2 पैसे आहे. आम्ही 1 पैसे 20. आठाण्यापासून बघ, 25 पैशापासून बघ. हे अनो आहो बघा, अनो. हे 5 पैसे होते 1985चा. अर्धा आणा. बुल बुल म्हणतात. म्हणजे हे सगळे नाण्याचं परिचय इथे आल्यावर हे सगळं ते ह्याच्यात भात साठवणी करायची. ह्याच्यामध्ये तांदूळ वगैरे हे करून बंद करून ठेवून द्यायचे. त्याच्यानंतर पूर्वीचं काही यंत्रणं होतं, ह्याच्यातून हे ते ऊस ठेवायचे आडवं. असं ऊस ठेवला, हा बघा ठेवला असा की हे दाबलं की इथे भांडं लावायचं ठाकाची, तर रस यायचा. हे सगळे आता काय आठवण. आता सगळे नवीन टेक्नॉलॉजी आली ना, आपण सगळं विसरून गेलो. हे सगळे गॅस बघतात. कारण पूर्वीचे लोक पुढच्या वर्षी भात पेरत असताना हे गवतात असं बांधून ठेवायचं. ह्याला वर्षभर कीड लागायची ना काय नाही. तांदूळ असले तर तांदूळ सुद्धा ह्या गवतामध्ये असे मुडी बांधल्याची. ही मुडी गवतापासून मुडी बांधायची. आणि ती मुडी आता आम्ही दोरी लावलं त्याचा हे काढायचं, पूर्वी गवतातच करायचं. दोरी ह्या नव्हतं हे बनवलं आणि ती बांधायचं. ही मुडी म्हणजे पूर्वीच्या लोकांची दूरगावी विचार धान्य ठेवण्याचे जे धान्य
पण आताचं धान्य काय, एकदा भात पेरलं की पुढच्या वर्षी तर रुजणार नाही. का तर त्यावेळी मानवी जीवनाच्या दृष्टीने खूप मोठा विचार केलेला आहे. तर आताचं धान्य कपडे एवढं विघासित म्हणजे भात, पूर्वीचं भात आपल्यापेक्षा उंच आहे, त्यामुळे त्याच्यात प्रोटीन चांगलं आहे, आरोग्य चांगलं, म्हणजे कुठले आजार नसेल. हा ग्रामोफोन 60 वर्षापूर्वीचा आहे. हा, याची सिस्टीम अशी आहे, बरोबर असं काय धरतं का, पुण्याला धरवायचं काय धरला वाजवतो. पहिल्यांदाच बघितलंय. सिस्टीम बघा कशी आहे. झालं माझ्या आजीकडे होतो टप. आजीकडे लाकडी टंग, हे वरसून टंग दिसतो. पण पूर्वीचे लोक काय करायचे, हे काढले तर दागिने एका बाजू, पैसे एका बाजू, हे एका बाजू, कोणी बघताना पाठवायचं, पडलं हे नाही, आणि हे असं ठेवायचं. जुनी लोकांची ही पद्धत. हे लाकडी टंग होय काय, आणि त्यांची काय ह्याची असते फायली बिली किंवा पेपर बिपर का असते त्याच्यात ठेवायचं. ही पूर्वी नंतर पत्र्याची बॅग दिली, ही पत्र्याची दिली नंतर. त्याच्यात 200 वर्षापूर्वीचा पाळणा. आता काय हे 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 बघायला मिळणं पण मुश्किल असतं. हे पाळणं, आणि ह्याच्यात शेपटी काय असायचं, मूल जरी उठलं पटकन तरी पण पडू शकत नव्हतं. ही उंची बघा ना, आणि दोरियात अगदी व्यवस्थित हे ह्याच्यामध्ये बिछाना घातल्याने का चला. पायावर मारशे स्वतःच्या. नव्या मस्त विणलंय. साठी म्हणजे आताचं लाईफ हे नॅचरल भिंत तशीच ठेवली की हे भिंती अशी आहे, म्हणजे दगडापासून बांधलेले आहे ते. तर लोक आल्यानंतर एक निसर्गाचं आहे, म्हणजे इथे कसं हे ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात, इथं कोणाची गडगड नाही, कोणा काकांकडून सगळी माहिती घेता घेता कधीच संध्याकाळ झाली समजलंच नाही. आपल्याला बरीच माहिती अजून जाणून घ्यायची आहे, त्यासाठी तुम्ही पार्ट 3 पण नक्की बघा. पोपळे आता तुमका म्हणजे एकाच झाडाला 3 प्रकारची. हो 3 प्रकार. कौलाचा होता आणि शेणान सारवलेला, असं ढको पण होता. आम्ही त्या ढक्यावर बसायचो, खेळायचो. हा हे बसणं ते गावात येऊन गावाच्या आठवणी, त्या जीवन पद्धती, त्या शेतीमध्ये, त्या मातीमध्ये ते बालपणाच्या आठवणी मिळून त्यामध्ये तुम्ही एक जीवनातला वेगळा आनंद घ्या. काय हे श्रीयंत्र शक्ती देवता आहे म्हणून इथे आम्ही श्रीयंत्र बसवलेलं आहे. ते येऊन तुम्ही तो जप करू शकता.